व्यवसाय करतोय, पण जी-एस-टी संदर्भात शंका नाहीत, असा उद्योजक शोधूनही सापडणार नाही. कोणताही व्यवसाय जी-एस-टी रजिस्टर नेमका कधी होतो इथपासून ते कंपोजिशन स्कीम, क्रेडिट इनपुट, जी-एस-टी रिटर्न फायलिंग असे अनेक प्रश्न, शंका व्यावसायिकांना सतावत असतात. त्यामुळेच जी-एस-टी विषयीच्या या सगळ्या शंकांचं निरसन करण्याच्या उद्देशाने हा स्पेशल एपिसोड आम्ही घेऊन आलोय. हॅलो फ्रेंड्स, मी सी ए अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयात काम करते आहे. जी-एस-टीचा एपिसोड रिलीज केल्यानंतर आमच्या श्रोत्यांनी अनेक प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवले. याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आम्ही जी-एस-टी एक्सपर्टना आज बोलवलंय. आपल्यासोबत आहेत जी-एस-टी एक्सपर्ट ॲडव्होकेट विद्याधर आपटे. आपटे सर हे जी-एस-टी बरोबरच सेंट्रल एक्साईज, कस्टम आणि सर्व्हिस टॅक्समधलेही एक्सपर्ट आहेत. आपल्या 25 वर्षाच्या लीगल एक्सपिरियन्समध्ये त्यांनी वेगवेगळ्या ट्रिब्युनल्समध्ये, सेंट्रल एक्साईज, कस्टम या विभागांमध्ये आयुक्तांसमोर तसंच हायकोर्टामध्येही आपल्या क्लायंट्सचं प्रतिनिधित्व केलं आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या इनडायरेक्ट टॅक्स कमिटीचे अध्यक्षपदही त्यांनी बजावले आहे. एक्साईज लॉ टाइम्स, लोकसत्ता आणि व्यापारी मित्र या नियतकालिकात ते नियमित स्तंभलेखन करत असतात. तर सेंट्रल एक्साईज आणि सर्व्हिस टॅक्स या विषयावर त्यांनी 4 पुस्तकंही लिहिली आहेत. नुकतंच जी-एस-टीतील वर्गीकरण म्हणजेच क्लासिफिकेशन आणि ऑडिट यावर त्यांचं मराठी पुस्तक आलं असून महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने ते प्रकाशित केलं आहे. आपटे सर, तुमचं बिझनेसची बाराखडी पॉडकास्टमध्ये स्वागत. धन्यवाद. सर, जी-एस-टी कंपोजिशन स्कीम म्हणजे काय? आणि सर्व्हिस इन्कम असणाऱ्या बिझनेसना कंपोजिशन स्कीम चालते का? अर्पिता, मला जी माहिती कळालेली आहे किंवा मी जो मागचा तुझा जी-एस-टीचा एपिसोड ऐकलेला आहे त्याच्यातून आपल्या श्रोत्यांना भरपूर माहिती जी-एस-टीविषयी कळालेली असेलच. पण त्यातल्या बारकाव्यांसकट जे प्रश्न आपण आता श्रोत्यांनी जे पाठवलेले आहेत आणि जे तू आता मला विचारणार आहेस त्याची उत्तरं ही ढोबळपणाने आपण देऊया. याचं कारण असं आहे की जी-एस-टी कायदा हा कलम आणि नियम म्हणजे ज्याला आपण सेक्शन्स आणि रूल्स याच्या बंधनात अडकलेला कायदा आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कायद्याचं ज्ञान असणं तसं शक्य नाही आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला सेक्शनचा रेफरन्स देऊन किंवा रूल्सचा रेफरन्स देऊन आपण उत्तरं सांगणं हे काही बरोबर नाही. त्यामुळे ढोबळ की जेणेकरून सर्वसामान्यांना त्या प्रश्नाविषयीची नेमकं उत्तर कळू शकेल याचा आपण जास्तीत जास्त अंदाज घेऊया. आता जो प्रश्न विचारलेला आहे कंपोजिशन स्कीम, खरं तर जे व्यावसायिक असतील, जे पहिल्यापासून व्यावसायिक असतील, मग ते वस्तूचा पुरवठा करत असतील किंवा सेवेचा पुरवठा करत असतील, त्यांना कॉम्पोजिशन हा शब्द काही नवीन नाही. कारण आधीच्या 2017 पूर्वीची जी टॅक्स प्रणाली होती त्या टॅक्स प्रणालीमध्ये सुद्धा कंपोजिशनचा उल्लेख होता. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी आणि अर्थात स्टेट गव्हर्नमेंटनी सुद्धा तोच कंपोजिशनचा थोडाफार आराखडा जी-एस-टीमध्ये आणला. आता कंपोजिशन म्हणजे काय? तर असे जे व्यावसायिक असतील की जे वस्तूचा पुरवठा करतायत, सेवेचा पुरवठा करतायत, पण वस्तूच्या पुरवठा करणाऱ्यांवरती जास्तीत जास्त भर देणं गरजेचं आहे. कारण आपण असं म्हटलं जातं, ज्यावेळेला आपण भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल बोलतो त्यावेळेला जोपर्यंत गॅट करार नव्हता तोपर्यंत वस्तूचं जास्तीत जास्त आपल्याकडे उत्पादन होत होतं आणि त्याची विक्री होत होती. मात्र गॅट करार झाल्यानंतर सेवेची आपली मर्यादा किंवा त्याच्या कक्षा या रुंदावल्या गेल्या, आपल्याला असं म्हणायला लागेल. पण व्यावसायिक म्हटल्यानंतर तो छोटा, मध्यम, मोठा असे वेगवेगळे त्याचे टप्पे व्यवसायाचे असतात. मग अशा वेळेला सरसकट सगळ्यांना एकच दर किंवा सरसकट सगळ्यांना एकच कर प्रणाली ॲप्लिकेबल करायची हे काही तसं बरोबर नाही. त्यामुळे भारत सरकारने पूर्वीसुद्धा जसं कॉम्पोजिशन आणलं तसंच आत्तासुद्धा जी-एस-टीमध्ये कॉम्पोजिशन आणलं की जेणेकरून जे वस्तूचा पुरवठा करतात आणि ज्यांच्या वस्तू ह्या करपात्र आहेत म्हणजे ज्याला आपण टॅक्सेबल सप्लाय असं म्हणतो, तर अशा वस्तूचं जे पुरवठा करणारे असतात त्यांना विशिष्ट आर्थिक वर्षाच्या त्यांच्या टर्नओव्हरपर्यंत ते विशिष्ट दरानेच फक्त टॅक्स भरू शकतात. मात्र तो टॅक्स ते ज्यांना ते वस्तू पुरवठा करणारे त्यांच्याकडनं ते वसूल करून घेऊ शकत नाहीत.
मात्र आत्ता आपण जसं म्हटलं, की 5, 12, 18, 28 असे वेगवेगळे जी-एस-टीमध्ये दर आहेत आणि हे तसं म्हटलं तर छोट्या व्यावसायिकांसाठी मोठे आहेत. मग कॉम्पोझिशनचा आधार घेऊन भारत सरकारने असं सांगितलं, की आम्ही तुम्हाला अतिशय मिनिमम दर लावतो, जो तुमच्या टर्नओव्हरच्या बेसिसवर असेल आणि तो तुम्ही कोणाकडूनही वसूल न करता आमच्या सरकारी तिजोरीत जमा करा. जेणेकरून तुम्ही ना कराच्या बाहेर राहाल, ना कराच्या आतमध्ये राहाल. आत्ताच्या घडीला उत्पादक जे आहेत, म्हणजे मॅन्युफॅक्चरर जे आहेत, त्यांना 50,00,000 रुपयापर्यंतच्या टर्नओव्हरपर्यंत त्यांच्या एका आर्थिक वर्षाच्या 50,00,000च्या आर्थिक वर्षाच्या टर्नओव्हरपर्यंत साधारण 1% जी-एस-टी भरायला लागतो, ज्याला कंपोझिशन रेट असं म्हणतात. त्याच्याशिवाय एकच अशी सर्व्हिस आहे, की ज्या सर्व्हिसवर आत्ता कंपोझिशन स्कीम ॲप्लिकेबल आहे. ती सर्व्हिस म्हणजे ज्याला आपण हॉटेलिंग किंवा केटरिंग सर्व्हिस आपण म्हणतो ती. त्या हॉटेलिंग आणि केटरिंग सर्व्हिसेससाठी 2.5% कंपोझिशन रेट आत्ता ॲप्लिकेबल आहे. आणि ह्या दोघांच्या व्यतिरिक्त जे आहेत, की जे फक्त पुरवठा वस्तूचा करतात, सेवेचा नाही, त्यांना मात्र 0.5% जी-एस-टी दर ॲप्लिकेबल आहे, ज्याला कंपोझिशन रेट म्हणतात. अर्थात प्रत्येक सवलत ही कोणत्या ना कोणत्या अटी शर्तीवरतीच दिली जाते. त्याप्रमाणे 2 मोठ्या अटी आणि शर्ती याच्यामध्ये ॲप्लिकेबल आहेत. ती एक सगळ्यात मोठी अट अशी, की तुम्ही ज्या वस्तूचा पुरवठा करणार आहात, त्या वस्तूचा पुरवठा हा तुम्ही तुमच्या राज्यांतर्गतच करणं गरजेचं आहे, ज्याला आपण इंट्रा स्टेट असं म्हणतो. म्हणजे जर तुम्हाला दुसऱ्या राज्यातनं कुठला पुरवठा करण्याची जर ऑर्डर मिळाली आणि जर तुम्हाला पुरवठा करायचा असेल, तर तुम्हाला कंपोझिशन ॲप्लिकेबल होणार नाही. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही आंतरराज्यीय म्हणजे स्वतःच्याच फक्त राज्यामध्ये राज्यांतर्गतच फक्त सप्लाय करताय, तोपर्यंतच तुम्हाला कंपोझिशन ॲप्लिकेबल आहे. ही पहिली अट त्याच्यामधली. आणि दुसरी 50,00,000चा टर्नओव्हर. एकदा का 50,00,000चा टर्नओव्हर तुमचा एका फायनान्शियल इयरमध्ये झाल्यानंतर तुम्ही परत कंपोझिशनमध्ये जाऊ शकत नाही. सर्व्हिसेसना फक्त हॉटेल केटरिंगशिवाय कोणत्याही सर्व्हिसेसना कंपोझिशन ॲप्लिकेबल नाही. त्यामुळे दुसरा प्रश्न जो तुझा आहे तो त्याच्यामध्ये माझ्या मते अंतर्भूत आहे आणि तो त्याचं उत्तर त्याचं त्या अटींमधनंच मिळू शकतं, की सेवेवरती मात्र कंपोझिशन नाही. म्हणजे तुम्ही एक खूप मोठा कन्फ्युजनचा जो पार्ट होता जी-एस-टीमधला, तो आत्ता स्पष्ट त्याचं उत्तर दिलंत. आता आणि एक प्रश्न असा, की माझे 3-4 प्रोप्रायटरी बिझनेस आहेत. प्रत्येक बिझनेसचा टर्नओव्हर हा 20,00,000च्या पेक्षा कमी आहे. पण एकत्रित टर्नओव्हर 20,00,000पेक्षा जास्त होतोय. तर मग जी-एस-टी ॲप्लिकेबल आहे का? अर्पिता, हा प्रश्न विचारण्याच्या अगोदर मला एक उपप्रश्न त्याच्यात तुला असा विचारायचा आहे, की तो हे जे 3-4 बिझनेसेसचा उल्लेख केला, हे 3-4 बिझनेसेस करपात्र आहेत का? हो. म्हणजे टॅक्सेबल सप्लाय म्हणून त्यांना अधोरेखित केलेलं आहे. भले मग ते वस्तूचं असेल किंवा सेवेचं असेल. म्हणजे थोडक्यात असे तुझे एकाच पॅनच्या अंडर, एकाच प्रोप्रायटरीच्या अंडर, एकाच पार्टनरशिपच्या अंडर, एकाच प्रायव्हेट लिमिटेडच्या अंडर, एकाच लिमिटेडच्या अंडर, ज्याच्यामध्ये दोन्ही कोणी वेगवेगळे डिस्टिंक्ट पर्सन्स नाहीत, अशासाठी म्हणून तू वेगवेगळे व्यवसाय करतेस आणि बरोबर. ते सर्वच्या सर्व करपात्र आहेत. म्हणजे टॅक्सेबल सप्लायमध्ये आहेत. आपल्याकडे ॲग्रीगेट टर्नओव्हर नावाची व्याख्या आहे जी-एस-टीमध्ये. त्या ॲग्रीगेट टर्नओव्हर म्हणजे एकत्रित तुमचा टर्नओव्हर. मग एकत्रित टर्नओव्हरमध्ये त्यांनी व्याख्येमध्ये स्पेसिफिकली सांगितलेलं आहे, की तुमचे एकापेक्षा जास्त कितीही बिझनेस असून देत, जर ते एका पॅनखालती असतील आणि ते सगळे करपात्र असतील, ते सवलतपात्र असतील किंवा एक्सपोर्ट करणारे जरी असतील, तरी त्या सर्व टर्नओव्हरची एकत्रित रक्कम धरायला पाहिजे 20,00,000च्या मर्यादेसाठी. त्यामुळे तुम्ही 20,00,000 काय किंवा 40,00,000 काय याच्यामध्ये ॲग्रीगेट टर्नओव्हर एकापेक्षा जास्त बिझनेस असतील तर सर्व व्यवसायाच्या रकमेची बेरीज करणं गरजेचं आहे. म्हणजे सर, एका पॅनच्या अंडर जो काही ॲग्रीगेट टर्नओव्हर होणार आहे, तो महत्त्वाचा. अगदी बरोबर. सर, मग आणि एक प्रश्न असा, की व्यवसाय करताना एक्सपोर्ट करावा लागतो किंवा एक्सपोर्ट करतो आपण. एक्सपोर्टवर 0 जी-एस-टी आहे, हे बरोबर आहे का? अग आणि दुसरा असा, की एक्सपोर्टवरचा 0 जी-एस-टी सोडून त्याचे आणि काही फायदे आहेत का? प्रश्न अतिशय चांगला आहे.
हो, जी-एस-टीमध्ये एक्सपोर्टवरती 0% जी-एस-टी आहे. याचा अर्थ जी-एस-टी एक्सपोर्टवरच्या कोणत्याही पुरवठ्याला नाही. याचं कारण असं आहे, त्याला आपण झिरो रेटेड सप्लाय असं म्हणतो. त्याचं कारण असं आहे, की भारतीय अर्थव्यवस्था असं सांगते, की माझं जेवढं इम्पोर्ट कमीत कमी असेल, तेवढा माझा फॉरेन एक्सचेंज किंवा फॉरेन करन्सी बाहेर जास्तीत कमीत कमी जाईल. आणि जेवढा माझा एक्सपोर्ट जास्त असेल, तेवढी मला बाहेरची फॉरेन करन्सी अर्न करता येऊ शकेल, मिळवता येऊ शकेल. हे जे धोरण आहे, हे WTOच्या धोरणाशी साधर्म्य दाखवतं. कारण WTOनी म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशननी असं सांगितलं, की आता याच्यापुढे खुल्या बाजारपेठेमध्ये आम्ही आपण वन नेशन वन टॅक्स जी-एस-टीला म्हणतो. पण तसंच WTO वन इंटरनॅशनल मार्केट असं धरतं. त्याच्यामुळे तुमच्या वस्तूच्या किमतीचं तुमचा दर ज्याला आपण व्हॅल्यू असं म्हणतो, तो इतका कमी असला पाहिजे, की जो दुसऱ्या देशाला परवडला पाहिजे घेण्यासाठी. आणि तुमचं स्वतःचं प्रोडक्ट किंवा तुमच्या स्वतःचं गुड्स इंटरनॅशनल मार्केटमध्ये कॉम्पिटिशन करण्यासाठी सक्षम असणं गरजेचं आहे. मग हे कधी होऊ शकेल? जेव्हा तुम्ही देशांतर्गत असणारे टॅक्स त्या वस्तूंवरती लावणार नाहीत तेव्हा. मग जर मी त्या वस्तूंवरती टॅक्स लावला नाही, तर आपोआप मी ती वस्तू एक्सपोर्ट करताना त्याची प्राईस ही कमीत कमी असणार आहे. म्हणजे एखादी वस्तू समजा ₹100 मी एक्सपोर्ट करतोय आणि जर त्याच्यावरती भारत सरकारने 18% जी-एस-टी लावला, तर तीच किंमत इंटरनॅशनल मार्केटमध्ये ₹118 होईल आणि कदाचित चायना ₹110 देईल. मग अशा वेळेला माझा बिझनेस मला बिझनेस मिळू शकणार नाही. आय कॅन लूज दॅट बिझनेस. मग असं होऊ नये म्हणून हा 18% जी-एस-टी तुम्हाला लावायचाच नाही. म्हणून त्याला झिरो रेटेड सप्लाय असं म्हणतात. आणि मग ₹100 विच इज अ इंटरनॅशनली कॉम्पिटिटिव्ह बिडिंग प्राईस आणि मग तुमच्याकडे तुम्हाला जास्तीत जास्त मार्केट खुलं होऊ शकेल असं त्याचं धोरण आहे. आता दुसरे कुठले फायदे आहेत त्याच्यावरती? जसं जी-एस-टी हा पुरवठ्यावरती आहे म्हणजे सप्लायवरती आहे. मागच्या एपिसोडमध्ये जसं तू सगळं सांगितलंस त्याप्रमाणे. तर हा सप्लाय मी एकटाच करत नसतो. माझ्याबरोबर मी ज्यांच्याकडनं सप्लाय घेतलेला आहे, ते पण त्या वस्तूबरोबर सप्लाय करत असतात. बरोबर. म्हणजे एक घड्याळ मी जर सप्लाय एक्सपोर्ट करायचं म्हटलं, तर त्या घड्याळाला लागणारा बेल्ट, त्या घड्याळाला लागणारा फ्रेम, त्या घड्याळाला लागणारी काच, त्या घड्याळाला लागणारं यंत्र, त्या घड्याळाला लागणारे काटे किंवा घड्याळ लागणारी बॅटरी, हे वेगवेगळे सप्लायर्स मला सप्लाय करत असतात आणि हे वेगवेगळे घेतलेले सप्लाय मी एकत्र करून जे घड्याळ बनवतो, ते शेवटी एक्सपोर्ट करत असतो. मग या सगळ्यांनी मला जी-एस-टी लावला आणि मी जी-एस-टी लावला नाही, तरी काय झालं? थोडक्यात माझी प्राईस ही वाढतच गेली. हो. म्हणून दुसरा जो तुझा प्रश्न आहे, याच्यातला उपप्रश्न आहे, की वेगवेगळे अजून फायदे काय? तर वेगवेगळे फायदे असे, की एखाद्या वस्तूचं एक्सपोर्ट तू करत असशील, तर तुला स्वतःच्या पुरवठ्यावरती तर जी-एस-टी नाहीच. पण त्या वस्तूचा पुरवठा करताना जे अनुषंगाने वेगवेगळ्या अंतर्भूत सेवा म्हणा, अंतर्भूत वस्तू म्हणा, या वेगवेगळ्या ज्या सप्लायरकडनं घेतल्यात आणि त्यांनी जो जी-एस-टी लावलाय, त्याचा सुद्धा परतावा तुला मिळू शकतो. म्हणजे थोडक्यात कोणताही सप्लाय हा टॅक्सेबल नसेल, जर तो सप्लाय हा एक्सपोर्ट होणारा असेल. बरं. आणि हे धोरण भारत सरकारचं पहिल्यापासूनच आहे, जे जी-एस-टीमध्ये त्यांनी कंटिन्यू केलंय. थँक सर. म्हणजे हे इनपुट्स खूप महत्त्वाचे आहेत. सर आणि एक गोष्ट म्हणजे गुड्स एक्सपोर्ट जे होतात, तेव्हा एका देशातनं दुसऱ्या देशात त्याची जी मूव्हमेंट होते, ती आपल्याला रेकॉर्ड करता येते. सर्व्हिस एक्सपोर्ट नक्की ठरवायचं कसं? प्रश्न चांगला आहे. याचं कारण असं आहे, की गुड्स हे दिसतात, डोळ्यांनी दिसू शकतात. पण सेवा मात्र डोळ्यांनी दिसू शकत नाही. सेवेचे परिणाम आपण अनुभवू शकतो. मग अशा वेळेला काय आपण असे टर्म्स ठरवायच्या, असा भारत सरकारपुढे पण प्रश्न निर्माण झाला. आणि त्या अनुषंगाने त्यांनी 4 टर्म्स ठरवल्या, 4 कंडिशन्स ठरवल्या, की इफ यू फुलफिल ऑल दीज 4 कंडिशन्स, तर मात्र तुमची सर्व्हिस ही एक्सपोर्ट झाली आहे असं आम्ही मान्य करू. त्यातली पहिली कंडिशन अशी, की तुम्ही भारतात असणं गरजेचं आहे. जे सेवा देणारे असतील, जेव्हा सेवा पुरवणारे असतील, ते भारतात असणं गरजेचं आहे. ही पहिली कंडिशन.
दुसरी कंडिशन, जे सेवा घेणारे आहेत, ते भारताच्या बाहेरच असणं गरजेचं आहे. म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर शॅल बी लोकेटेड इन इंडिया, सर्व्हिस रिसिव्हर शॅल बी लोकेटेड आउटसाइड इंडिया. या 2 टर्म्स त्यांनी सगळ्यात महत्त्वाच्या सांगितल्या. तिसरी टर्म सगळ्यात महत्त्वाची सांगितली ती म्हणजे तुम्हाला फॉरेन करन्सीमध्येच पैसे मिळणं गरजेचं आहे. बरं. तुम्हाला इंडियन INR-मध्ये जर पैसे मिळाले तर तो आम्ही एक्सपोर्ट धरणारा नाही. त्यामुळे तुम्हाला फॉरेन करन्सीमध्येच पैसे मिळाले असतील तर आणि तरच आम्ही ह्या 3 कंडिशन्स म्हणजे ह्या आम्ही असं समजू की ती एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस आहे. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट की जी थोडीशी आपण असं म्हणू की सर्वसामान्यांना कळण्यासारखी नाही आहे असं अगदी जरी गृहीत धरलं तरी, ते म्हणजे आपण ज्याला सर्व्हिस देणार आहोत आणि जो आपल्याकडनं सर्व्हिस घेणार आहे, त्याचा कोणताही एजंट किंवा त्याचं कोणतंही ऑथराइज्ड ऑफिस भारतात असलं नाही पाहिजे. आणि जर असेल तर त्याच्यासाठी वेगळा डिस्टिंक्ट पर्सन, जी व्याख्या आपल्या GSTमध्ये आहे, डिस्टिंक्ट पर्सन म्हणजे ज्याचा पॅन नंबर वेगळा आहे, असं असेल तरच आणि तरच तो धरला जाईल. पण अदरवाईज जर डिस्टिंक्ट पर्सन नसेल तर मात्र तो एक्सपोर्ट झाला आहे असं आम्ही धरणार नाही. पण ढोबळपणाने 3 गोष्टी फार महत्त्वाच्या, तुम्ही भारतात असणं, तुमचा सर्व्हिस घेणारा भारताबाहेर असणं आणि तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये फॉरेन करन्सीमध्ये पेमेंट आलेलं असणं. या 3 कंडिशन्स जर फुलफिल केल्या तर असं म्हणता येईल की यू हॅव एक्सपोर्टेड द सर्व्हिसेस. सर तुम्ही आत्ता जे सांगितलं ना, ती डेफिनेशन आम्हाला अगदी क्लिअर आणि क्रिस्टल आयडिया देते की एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस म्हणजे काय. सर दुसरा मुद्दा ह्याला जोडूनच जो येतो तो असतो इम्पोर्ट. इम्पोर्टवर GST चार्ज होतो. त्याचं इनपुट घेता येतं का? नक्कीच घेता येतं. इनपुट टॅक्स क्रेडिटच्या जे सेक्शन 16 पासून वेगवेगळे सेक्शन 16, 17 जे वेगवेगळे सेक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये स्पेसिफिकली सांगितलं आहे, IGSTमध्ये पण सांगितलं आहे. काय आपल्याकडे जेव्हा पहिल्यांदा वन नेशन वन टॅक्स आणला त्यावेळेला जसं मागच्या वेळेला तू सांगितलंस तसं, की जरी GST एक असला तरी CGST, SGST, UTGST, IGST असे 4 वेगवेगळे प्रकार केले. त्यातला CGST, SGST हा राज्यांतर्गतला आहे म्हणजे इंट्रा आहे आणि IGST हा आंतरराज्यीय आहे म्हणजे ज्याला आपण इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन्स असं म्हणतो. UTGST हा युनियन टेरिटरीच्या म्हणजे जे आपण युनियन टेरिटरीला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? केंद्रशासित प्रदेश. करेक्ट. तर केंद्रशासित प्रदेश यांना जो SGSTचा प्रकार लागतो त्याला UTGST म्हणतात. याच्या पलीकडे काही वेगळा फरक नाही आहे. UTGST आणि SGST आर वन अँड द सेम. त्यामुळे IGSTच्या संदर्भामध्ये जेव्हा भारताबाहेरून तुम्ही वस्तू खरेदी करताय, ज्याला आपण आयात असं म्हणतो म्हणजे इम्पोर्ट असं म्हणतो, तर त्याच्यावर कोणता टॅक्स लागेल? तर त्याच्यावर IGST लागेल. मग जर IGST लागणार असेल तर तुमच्या सेक्शन 16च्या इनपुट टॅक्स क्रेडिटच्या डेफिनेशनमध्ये स्पेसिफिकली सांगितलेलं आहे आणि IGSTच्या ॲक्टमध्ये पण स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की त्या लावलेल्या IGSTचा बिल ऑफ एंट्रीमध्ये लावलेल्या IGSTचं तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळू शकतो. जर का तो घेतलेला माल किंवा घेतलेली वस्तू ही तुम्ही अशा सप्लायमध्ये वापरणार असाल जी टॅक्सेबल आहे. आता घ्यायचं कसं? जसं आपण बाकीच्या इनव्हॉइसेसच्या बाबतीमध्ये घेतो तसंच बिल ऑफ एंट्रीच्या बाबतीमध्ये आपल्याला घ्यायचं. त्याची ट्रीटमेंट रिटर्नमध्ये काय असणार आहे? GSTR 2A ते रिफ्लेक्ट होईल का? 2Bमध्ये ते दिसेल का? तर हे दिसणारच आहे, बाय डिफॉल्ट दिसणार आहे. ज्यावेळेला बिल ऑफ एंट्री इश्यू होईल कस्टम्स डिपार्टमेंटकडनं त्यावेळेला ती 2A रिफ्लेक्ट होईल. ज्यावेळेला तुम्ही ती कस्टम्स ड्युटी, IGST आणि त्याच्यावरचा सेस हे सगळं तुम्ही जेव्हा पेमेंट कराल त्यावेळेला आपोआप तुमच्या 2Bमध्ये ते त्याप्रमाणे दिसणार आहे आणि तुम्ही त्याचं क्रेडिट अतिशय प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित घेऊ शकता. सर आत्ता तुम्ही जे काही बोललात त्याच्यावरनं एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट याबद्दल बरीच क्लॅरिटी आली आम्हाला. तुम्ही आत्ता UTGST असं एक मुद्दा काढलात. आत्ता आमच्या एका क्लायंटच्या बाबतीत असं झालं होतं की ते त्यांच्या सेल्स टीमला अंदमान निकोबारला घेऊन गेले आणि त्यांच्या बिलावर UTGST होतं. तर ह्याचं इनपुट घेता येतं का? बेसिकली ते अंदमान निकोबारला गेले म्हणजे जो केंद्रशासित प्रदेश आहे मगाशी जसं तू मराठीत सांगितलंस तसं आणि म्हणून तिथं तो UTGST लावला म्हणजे CGST पण लावला आणि UTGST पण लावला. हो.
आता त्यांनी UT-GST लावला, तिथे एस-जी-एस-टी लावला नाही. हा काही मुद्दा असू शकत नाही. कारण ते केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे UT-GST लावणार. हेच जर ते समजा चेन्नईला गेले असते, तर तिथं त्यांनी एस-जी-एस-टी लावला असता. त्यामुळे फरक काही त्याच्यामध्ये नाही. दुसरा महत्त्वाचा, ह्याचं क्रेडिट मिळेल का? तर बापरे! हे क्रेडिट मिळणं तर खूप अवघड आहे. याचं कारण का, तर ही सर्व्हिसेस ज्या आहेत त्या त्यांनी तिथं घेतल्या, त्या तिथं कन्झ्युम झालेल्या आहेत. हं. आणि व्हेरॅज तुम्ही जो तुमचा क्लायंट असेल, तो पुण्यात असेल, मुंबईत असेल, महाराष्ट्रात असेल, तर तो तिथं लावलेल्या UT-GST आणि सी-जी-एस-टीचं क्रेडिट घेऊ शकत नाही. कारण आय-जी-एस-टी त्याला लावावा लागेल, जर समजा तुम्हाला क्रेडिट घ्यायचं असेल तर. नक्कीच. म्हणजे थोडक्यात हे इनपुट एक्सपेन्स आउट करायला लागेल आपल्याला. ॲब्सोल्युटली. सर आणि एक प्रश्न, रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम हे नेमकं काय असतं? आणि ते ते भरण्याची, कॅल्क्युलेट करण्याची जबाबदारी तो व्यवसाय जो करतोय त्याची असते का? अर्पिता, मला एखादं ओझं व्हावत नाही, म्हणून मी दुसऱ्याच्या खांद्यावरती ते ओझं देणं म्हणजे रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. बरं. थोडक्यात अर्थ असा आहे की भगवद्गीता 700 श्लोकांची, ज्ञानेश्वरी 9,000 श्लोकांची, ओव्यांची, श्लोकांची पण नाही, ओव्यांची. फरक काय आहे, तर भगवद्गीतेतलं 700 श्लोक वाचले की आपल्याला काय ते गीता कळते. पण ज्ञानेश्वरी जी मराठीत भगवद्गीतेचं भाषांतर केलेलं आहे, त्याच्यासाठी 9,000 ओव्या लागल्या. तसं रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम एवढ्या कमी वेळात जर सांगायचं झालं, तर ते शक्यच नाही आहे. मला भगवद्गीते टाईपच सांगायला लागेल. पण ते शक्य का नाही आहे, तर याचा अर्थ ते सर्वसामान्यांना कळण्याच्या आवाक्याच्या थोडंसं बाहेरचं आहे. बरं. तरी आपण असं प्रयत्न करू, म्हणून मी अगदी सोप्या शब्दात सांगितलं की स्वतःच्या खांद्यावरचं ओझं दुसऱ्याच्या खांद्यावर देणं म्हणजे रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. भारत सरकारने, थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे त्याची, भारत सरकारने 93-94 साली असा फतवा काढला की क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट आणि गुड्स ट्रान्सपोर्ट ऑपरेटर या 2 सेवांसाठी आपण त्यांच्या सेवा ज्या जे जण घेतात त्यांनी त्याच्यावरचा सर्व्हिस टॅक्स भरला पाहिजे, असा आपण एक फतवा त्यांनी काढला. त्याला खूप विरोध झाला. हायकोर्टामध्ये त्याच्या विरुद्ध रिट पिटिशन्स झाली, सुप्रीम कोर्टामध्ये स्पेशल लीव पिटिशन्स झाली आणि मग कालांतराने सरकारने तो फतवा मागे घेतला. पण तो फतवा मागे घेतला, तो टेम्पररी फतवा मागे घेतला. आणि 2004 साली 31 डिसेंबर 2004ला त्यांनी गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी या नावाने पहिल्यांदा एक सेवा अशी आणली की त्या सेवेमध्ये असं सांगितलं की जे त्याचं वाहनाचं भाडं, म्हणजे ज्याला आपण फ्रेट असं म्हणतो, ते जो फ्रेट भरतील त्यांनी त्याच्यावरचा सर्व्हिस टॅक्स भरायचा. बरं. म्हणजे 10,000 ट्रान्सपोर्टर्सना जबाबदार न धरता 10,000 ट्रान्सपोर्टर्सची सर्व्हिसेस जे घेतात, जे 10 कोटी असतील कदाचित, त्यांनी त्याच्यावरचा सर्व्हिस टॅक्स भरायचा असं आणलं. एकदा का त्याला राजमान्यता मिळाली की मग हळूहळू चंचू प्रवेश ज्याला आपण म्हणतो ना, तसं चंचू प्रवेश हळूहळू झाला आणि मग एकाचे 2, 2चे 3, 3चे असे करत करत जवळजवळ 17 सर्व्हिसेस अशा आल्या की त्या 17 सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये जे जे त्यांची सर्व्हिसेस घेतात त्यांनी त्याच्यावरचा सर्व्हिस टॅक्स भरायचा. बरं. GST आला 2017 साली आणि सेम ॲनॉमली म्हणजे सेम GSTमध्ये सुद्धा त्यांनी तसंच्या तसं ते ॲप्लिकेबल केलं आणि त्याला रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम, जे पूर्वीपासून नाव होतं RCM, ते रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम त्याला नाव दिलं. आत्ताच्या घडीला साधारण अशा 16-17 सर्व्हिसेस आहेत की ज्याच्यावरती ज्यांनी त्यांची सेवा घेतलेली असेल, त्या सेवा पुरवणाऱ्यांची ज्यांनी सेवा घेतली असेल, त्यांनी त्याच्यावरचा टॅक्स भरायचा. कॅल्क्युलेट त्यांनी त्यांचाच करायचा आणि त्याप्रमाणे त्याचं पेमेंटही त्यांनीच करायचं. जर ते राज्यांतर्गत असेल तर CGST, SGSTनी भरायचं. जर आंतरराज्यीय असेल तर त्याप्रमाणे त्याच्यावरचा IGSTनी भरायचा. कोणत्या कोणत्या सेवेत आहेत, तर याच्यासाठी सेक्शन 9 आणि 3, सबसेक्शन 3 असं एक वेगळा सेक्शन त्यांनी तयार केला, ज्याला लेव्ही ऑफ सेक्शन असं म्हणतात. आणि त्याच्यानुसार त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं की आम्ही हे तुमच्याकडनं वसूल करणार आहे. त्याचा तुमच्या ॲग्रिगेट टर्नओव्हरशी काही संबंध नाही. ओके. त्यामुळे असा खूप जणांचा समज असतो की माझा 20 लाख टर्नओव्हर होईपर्यंत मला RCM ॲप्लिकेबलच नाही, रिव्हर्स चार्ज ॲप्लिकेबलच नाही. त्याचा काही संबंध नाही आहे. तुमचा टर्नओव्हर काही का असेना, तुम्ही व्यवसाय करणारे पण नसला तरी चालेल,
पण जर समजा तुम्ही एखाद्या अशा माणसाची सेवा घेतली, की ज्याला आर-सी-एम ॲप्लिकेबल आहे, तर तुमचा कोणताही व्यवसाय नसला तरी तुम्ही त्याच्यावरचा टॅक्स भरायचा. जसं ॲडव्होकेट सर्व्हिस. ॲडव्होकेटची सेवा जे घेतात, त्यांनी ॲडव्होकेटनी त्याच्यावरचा टॅक्स भरायचा नाही आहे. तर ॲडव्होकेटनी लावलेल्या फीवरचा टॅक्स हा जो त्यांची सेवा घेतो त्याने सरकारी दप्तरी जमा करायचा आहे. ज्याला सी-जी-एस-टी, एस-जी-एस-टी किंवा आय-जी-एस-टी ॲप्लिकेबल होईल. नक्कीच. म्हणजे आर-सी-एम जी काही हे जे काही मेकॅनिझम आहे, ते खूप मोठं आहे आणि आता तुम्ही म्हणालात तसं, की टर्नओव्हरशी संबंध नाहीये. काहीच संबंध नाहीये. हो, मग खूप सारे व्यवसाय ह्याच्यात येतीलच. आत्तापर्यंत भरपूर व्यवसाय त्याच्यामध्ये आलेले आहेच आहेत. सर, याला धरूनच एक प्रश्न विचारते. बरेच जण शेअर ट्रेडिंग करतात. म्हणजे व्यवसाय सुरू आहे किंवा सॅलरीड इन्कम आहे. पण एका बाजूला शेअर ट्रेडिंग चालू आहे. म्हणजे त्याच्यामध्ये फ्युचर्स आणि ऑप्शन्ससुद्धा आहे. तर मग ह्याचा जो सेल्स टर्नओव्हर असतो, तो जी-एस-टीच्या टर्नओव्हरच्या डेफिनेशनमध्ये येतो का? आणि जी-एस-टी त्याला लागू होईल का? मुळीच तो त्याच्यामध्ये येत नाही आणि त्याला जी-एस-टी ॲप्लिकेबल नाही. याचं कारण असं, मी माझीच मला जर समजा सेवा देत असेल, तर जी-एस-टी त्याच्यावर असण्याचं कारणच नाही. कारण जी-एस-टीचा मूळ गाभा इथेच आहे, की वन पर्सन शॅल सप्लाय द सर्व्हिस टू अनदर पर्सन. मग जर इथं मी अनदर पर्सनच नाही आहे, तर मला जी-एस-टी ॲप्लिकेबलच नाही आहे. जास्तीत जास्त तुम्ही ते डायरेक्ट टॅक्सच्या अँगलनी बघा, इनडायरेक्ट टॅक्सच्या अँगलनी बघण्याची गरजच राहणार नाही. सर, ह्याच्यावरनं बरीच क्लॅरिटी आली आहे. कारण शेअर ट्रेडिंगचा टर्नओव्हर हा जी-एस-टीच्या टर्नओव्हरपेक्षा वेगळा आहे हे लक्षात आलं. याला धरून आणि एक प्रश्न विचारते. जेव्हा बिझनेसेसचा शेवटचा आउटपुट हे झिरो टॅक्समध्ये येतंय, त्यांचा सप्लाय हा 0% आहे. अशा वेळी ते जे इनपुट घेतात त्याच्यावरचा जो जी-एस-टी असतो, त्याचं नेमकं काय होतं? ॲक्च्युली इनपुट टॅक्स क्रेडिटची जी डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे, की तुमचा आउटपुट टॅक्स हा भरणारा असला पाहिजे. म्हणजे झिरो तर कोणी टॅक्स रेटनी भरत नाही. त्यामुळे तो झिरोपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला इनपुट टॅक्सचा फायदा मिळतो. आता आपण असं गृहीत धरू, की मी सफरचंदाचा व्यापारी आहे. मी सफरचंदाचा सप्लाय करतो. आता मी सफरचंदाचा सप्लाय करतो. सफरचंद हे एक्झम्प्टेड गुड्स आहे. कारण ते फ्रुट्स आहे. त्याच्यावर झिरो टॅक्स आहे. पण त्याच्यासाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे, जसं पॅकिंग मटेरियल मी घेतलं आहे, ते ज्यांच्याकडनं घेतलं आहे त्यांनी मात्र मला जी-एस-टी लावला आहे. मग मी सफरचंद समजा सप्लाय करतोय तर झिरो टॅक्स आहे. मग पॅकिंगवरचं मला क्रेडिट मिळेल कसं? कारण त्याच्यावरचा लावलेला जी-एस-टी हा माझ्यासाठी एक्सपेन्सेस धरला जाईल. तो इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणून होणार नाही. म्हणजे तो वापरायचा नाही आहे आपल्याला. नक्कीच वापरता येणार नाही. यू आर नॉट एलिजिबल. याच्यामध्ये फरक असा आहे, की वेदर आय मे टेक द क्रेडिट ऑर आय मे अव्हेल द क्रेडिट ही कन्सेप्ट धरतात. त्याच्या आधीची एक डेफिनेशन आहे, ती म्हणतात वेदर यू आर एलिजिबल टू अव्हेल द क्रेडिट ऑर नॉट. म्हणजे जोपर्यंत तुम्ही एलिजिबल नाही तोपर्यंत तुम्ही अव्हेल म्हणजे घेऊ शकत नाही. ओके. थँक यू सर. सर आणि एक अगदी श्रोत्यांकडनं आलेला प्रश्न असा आहे आणि तो त्यांच्याच भाषेत मी त्यांनी जसं नमूद केला आहे तसाच तुम्हाला विचारते. जी-एस-टीची एकंदरच खूप भीती वाटते. जी-एस-टीचे कंप्लायन्स करू का बिझनेसवर लक्ष देऊ? काय करता येईल ह्याच्यासाठी? हा इनडायरेक्ट टॅक्स आहे अर्पिता. त्यामुळे हा इन्कम टॅक्ससारखा डायरेक्ट टॅक्स नाही, की जो तुम्हाला तुमच्या खिशातून भरायचा आहे. हा इनडायरेक्ट टॅक्स असल्यामुळे सरकारने तुम्हाला मुभा दिली आहे, की तुम्ही ज्याला सप्लाय करणार असाल त्याच्याकडनं तो वसूल करा आणि मग सरकारी तिजोरीत जमा करा. मग जर मला ही मुभा दिली आहे, मला माझ्या खिशातून भरायचं नाही आहे, दुसऱ्याकडनं वसूल करून मग द्यायचं आहे, तर भीती कसली? कंप्लायन्सची भीती? डॉक्युमेंटेशनची भीती? का प्रामाणिक व्यवसाय करण्याची भीती? हे प्रत्येकाने ओळखणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही आता बोलताना सहज बोलून गेलात तसं योग्य वेळी योग्य व्यक्तीची मदत घ्या, एक्सपर्टचे ओपिनियन घ्या आणि तसं काम करा. नक्कीच घ्यायला पाहिजे. आपण कित्येक वेळा आता आपण मेडिकल ग्राउंडवरती जर विचार केला, तर आपण एखादा जर आजार थोडा बळावला, तर सर्जनकडे जातोच ना. मग त्यावेळेला फॅमिली डॉक्टरचा उपयोग तसा थोडाफार कमीच होतो. मग तसंच या जी-एस-टी बाबतीमध्ये आपण आता ब्रॉड विचार करण्याची गरज आहे, की आपण जी-एस-टीचं ज्यांना नॉलेज आहे, जी-एस-टीची ज्यांना माहिती आहे, जी-एस-टीचे मध्ये जे काम करतात, त्यांना त्या संदर्भातल्या शंका विचारून शंकांचं निरसन करून घ्या
आणि मग व्यवसायामध्ये उतरा. काहीच प्रश्न नाही. नक्कीच, म्हणजे तुमचा हा सल्ला आम्ही नक्की लक्षात ठेवू आणि तसंच काम करू. मित्रांनो, सरांनी दिलेले इनपुट्स नक्की विचार करा, त्याच्यावर काम करा आणि बिझनेस कराच आणि GST कंप्लायंट राहा. सर, तुम्ही इथे आलात, तुमचा मौल्यवान वेळ आमच्यासाठी तुम्ही दिलात, त्यासाठी तुमचे आभार. मला खरं तर तुमचे स्वतःच आभार मानायचे आहेत, की बिझनेस बाराखडी मी नेहमी ऐकतो. दर बुधवारी रात्री 8 वाजता ज्यावेळेला प्रसारित होते, त्यावेळेला नक्की आवर्जून ऐकतो आणि मला नक्की याचा विश्वास आहे, की जे हे ऐकतील आणि जे स्वतःचा व्यवसाय करतील, त्यांना ह्याचा नक्कीच फायदा होईल. मला इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद. थँक थँक यू सर. मित्रांनो, बिझनेसची बाराखडी एपिसोड तुमच्या बिझनेसच्या प्रश्नांवर लक्ष देते आणि त्याच्याशी रिलेटेड चर्चा आपण करतो. तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत कमेंट्सद्वारे किंवा ईमेलद्वारे नक्की पोचवा आणि ऐकत रहा बिझनेसची बाराखडी पॉडकास्ट. थँक यू. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information present.